रात्री फलाट क्रमांक 7 वरून मुंबईसाठी 9:30 वाजताची एसटी बस लागली होती। मोजकेच प्रवासी एसटी स्टँडवर दिसत होते। कडाक्याच्या थंडीमुळे कोणी शाल, मोफलर अशा पद्धतीचा पोशाख केला होता, ज्यांना त्यांना फक्त लवकर घरी जायचं होतं। एकदाची त्या गाडीची मोठ्याने अनाउन्समेंट झाली, मुंबईला जाणारी शेवटची बस फलाट क्रमांक 7 वर लागली आहे। तसे ज्या लोकांना ती गाडी लागली म्हणून माहिती नव्हते, तसे तेही लोक आता त्या गाडीकडे धावत निघाले, कारण ती तेथून शेवटची गाडी होती। नुकतेच लग्न झालेले जोडपे आपली नवीन सुटकेस घेऊन तसेच त्या गाडीजवळ आले। त्या नवरा नवरीची मेहंदी सुद्धा अजून पुसली गेली नव्हती। अंगात नवीन कपडे दिसत होते। ती नवरी नुकतीच आपल्या माहेरून आपल्या सासरी निघाली होती। ते दोघेही गाडीमध्ये चढतच होते की एक जाळ माणूस आतमध्ये घुसण्यासाठी गडबड करत होता। त्यामुळे त्या नवऱ्या माणसाने त्याला जरा खळकावलं, ओ दादा, जरा दमानं, काही बाई माणूस दिसतं की नाही तुम्हाला? एकतर आम्हाला चढू द्या, नाहीतर तुम्ही चढा। आता त्या जाळ माणसाला आपली चूक समजली आणि तो म्हणाला, माफ करा, त्याचं काय आहे ना, 2 तासापासून उभा आहे मी एसटी स्टँडवर। आता गाडी लागली म्हणून जरा काही करत होतो, तुम्ही चढा आधी। तसे ते नवरा नवरी दोघेही गाडीमध्ये बसले आणि तो जाळ माणूस सुद्धा एक विंडो सीट भेटली म्हणून आनंदात बसला होता। काहीच वेळात ड्रायव्हर कंडक्टर सुद्धा आले। जशी कंडक्टरनी बेल मारली, गाडी त्या डेपोमधून मुंबईकडे रवाना झाली। गाडी उभी होती तेव्हा गाडीतल्या लोकांना काहीच जाणवत नव्हतं, पण जेव्हा गाडी चालू झाली आणि गाडीमध्ये थंड हवा शिरत होती, तेव्हा मात्र थंडीने अंगावर काटा उभा राहत होता। सगळ्या लोकांनी गाडीच्या खिडकीची काचं बंद केली। कंडक्टरने सुद्धा पटापट सगळ्यांची तिकिटं काढली आणि तो आपल्या सीटवर येऊन बसला। थंडीने त्याची बोटं घोटल्यासारखी वाटत होती। त्याने दोन्ही हात सोडले, थोडीफार गरमी आली आणि मग त्यानेही आपले डोके मागच्या सीटवर टेकवले। या भयान थंडीच्या कडाक्यात मात्र कुणालाही कुणाशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता। रात्रीच्या त्या भयान अंधारात ती एसटी बस सुसाट पळत होती। ड्रायव्हर सुद्धा या थंडीने हैराण होता, पण रोजची सवय असल्यामुळे त्याला काही एक वाटलं नाही। गाडीचं स्टेअरिंग फिरवत तो त्या अंधारात गाडी चालवत होता। ते गाडीतील नुकतंच लग्न झालेले जोडपे एक शाल पांघरून होते। ती नवरी त्या मुलाच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली होती। त्यांच्या मागे बसलेला तो जाळ माणूस अंगात थोडी गरमी यावी म्हणून त्याने त्याच्या खिशातील बिडीचं बंडल काढलं आणि त्यातून एक विडी काढून त्याने ते बंडल पुन्हा खिशात ठेवलं। तो विडी पेटवणारच होता की त्याच्या लक्षात आलं, जर इथे विडी पेटवली तर लोक ओरडतील, म्हणून तो उठून आणखी मागच्या सीटवर गेला। गाडीत फारशी काही गर्दी नव्हती, त्यामुळे मागील काही सीट रिकाम्याच होत्या। त्याने विडी पेटवली आणि 2-3 झुरके मारत तो धूर खिडकीतून बाहेर फेकत होता। एक वेळ असंच तो खिडकीतून बाहेर पाहत असताना त्याला रस्त्याच्या बाजूनं कोणीतरी उभे असलेले दिसले। त्यानं आपली नजर जरा व्यवस्थित केली आणि डोळे बारीक करून पाहण्याचा प्रयत्न केला, पण स्पष्ट दिसत नव्हतं। कोणीतरी अंधारात उभं होतं आणि त्या आकृतीवरून असं जाणवत होतं की ते त्याच्याकडेच पाहत आहे। राज्याला ह्या अंधारात कोण उभा आहे आणि माझ्याकडेच बघतोय असं वाटतंय मला, तो स्वतःशीच म्हणाला। गाडी जशी त्या आकृतीपुढे निघून जायची तशी ती आकृती पुन्हा समोर दिसायची आणि जवळ सुद्धा। हा प्रकार असाच चालू होता। ती आकृती जवळ येत होती आणि त्या माणसाचं लक्ष सुद्धा बाहेरच होतं, त्यामुळे त्याच्या लक्षात आले नाही की विडी संपत आली आहे। त्याने बोटात धरलेल्या विडीचा चटका लागताच तो भानावर आला आणि ओरडत त्याने
ती विळी खाली फेकली. तो जोरात ओरडला होता, त्यामुळे काही लोक उठून मागे पाहू लागली. त्याच्या लक्षात आले की आपण जोरात ओरडलो, म्हणून त्याने काही नाही स्वप्न होतं वाईट असं म्हणून वेळ मारून नेली आणि खाली पडलेली विळी त्याने पायाने कुस्करून विझवून टाकली. आणि परत जेव्हा त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं तेव्हा त्याच्या नजरेला ती बाहेर असलेली आकृती कुठेच दिसत नव्हती. मग त्या जाळ माणसाने सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केलं आणि खिडकी बंद करून बसला. त्या जाळ माणसाच्या ओरडण्याने त्या जोडप्याला जाग आली होती. ती नवरी सुद्धा आता खिडकीच्या बाहेर बघत होती. काही ठिकाणी झाडाच्या पारंब्या गाडीला घासून जायच्या, त्यामुळे त्या आवाजाने भीती वाटायची. असंच रस्त्याने एका वळणावर गाडी स्लो झाली आणि त्या नवरीला बाहेरील झाडावर कोणीतरी काळ्या कपड्यातील उलटे लटकल्यासारखे दिसले. ती घाबरली आणि घाबरत तिने नवऱ्याला उठवण्यासाठी आवाज दिला, अहो उठा, हे बघा बाहेर काय आहे. तिचा नवरा उठून बाहेर बघतच होता की पुन्हा त्या झाडावर दोघांनाही काहीच दिसले नाही. काय ग, काय झाले? इतकी घाबरल्यासारखी का झाली आहेस? अहो मी बाहेर त्या झाडावर कोणीतरी लटकल्यासारखे पाहिले. एका क्षणी वाटले की कोणी पायी दात काढून माझ्याकडेच बघत हसत आहे. तो नवरा हसला आणि म्हणाला, काय ग तू भूतांचे चित्रपट जास्त बघतेस की काय? भात झाला असेल तुला, लक्ष नको देऊ बाहेर, असं म्हणत त्याने तिला आराम करण्यास सांगितला. रस्ता काही ठिकाणी खळकाळ होता, त्यामुळे ड्रायव्हर गाडी हळूच चालवत होता. पण अंधारा ड्रायव्हरला सगळं काही दिसत नव्हतं. अशातच गाडीचे मागील काही चाक एका खड्ड्यात जाऊन बसले आणि गाडी अचानक थांबली. ड्रायव्हरने सगळे प्रयत्न केले पण गाडी पुढे जात नव्हती. आता गाडीतले सगळे प्रवासी जागे झाले होते. गाडी जोरजोरात आवाज करत होती पण पुढे जात नव्हती. आणि अचानक गाडीच्या समोरून धूर निघू लागला आणि खटखट करत गाडी जागीच बंद पडली. अरे देवा, आता ह्या गाडीला काय झाले म्हणायचे, असे म्हणत ड्रायव्हरने पुन्हा गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला पण सगळं व्यर्थ. तोच कंडक्टर सुद्धा ड्रायव्हरकडे आला आणि म्हणाला, काय हो भाऊ, अचानक गाडी कशी बंद पडली? अरे तेच तर बघावं लागेल. बहुतेक गाडीत आधीच प्रॉब्लेम होता आणि गाडीचे चाक खड्ड्यात गेल्यामुळे गाडीवर जास्त लोड आला आणि ती बंद पडली. गाडीतील लोकही आता चुळबुळ करत होती. तसे कंडक्टर म्हणाला, हे बघा गाडी बंद पडली आहे, आम्ही खाली जाऊन बघतो काय प्रॉब्लेम आहे तर. असे म्हणत कंडक्टरने गाडीचा दरवाजा उघडला आणि खाली उतरत तो पुन्हा बंद केला. प्रवासी तरी काय करू शकत होते, त्यामुळे ते जाग्यावरच बसून गाडी चालू होण्याची वाट पाहत होते. काही तर अजूनही झोपेतच होते. ड्रायव्हर आणि कंडक्टर खाली येऊन गाडीची पाहणी करत होते. हातात बॅटरी घेऊन ते मागे आले तेव्हा पाहतात तर काय, गाडीची दोन्ही चाकं बरीच आत गेली होती. त्यामुळे गाडीला जास्त जोर लागत होते आणि त्यामुळेच गाडी बंद पडली. ड्रायव्हरला जे करता आलं ते त्यांनी केलं पण गाडी चालूच होत नव्हती. आता तर मला काही जमण्याचं झालं राव, आता मेकॅनिकच बोलावा लागेल, ड्रायव्हर म्हणाला. असे म्हणत त्याने जवळच्या गावात असलेल्या मेकॅनिकला फोन लावला. थोडा वेळ त्यांचे बोलणे झाले आणि मग ड्रायव्हरने फोन ठेवला. येतो म्हणाला मेकॅनिक, पण थोडा वेळ लागेल म्हणाला. आता ते दोघेही निवांत झाले होते. कंडक्टर तंबाखू मळत होता. तेवढ्यात गाडीतून कोणाच्या तरी जोरात ओरडण्याचा आवाज आला. ते दोघेही गाडीत धावतच आले. तेव्हा सगळे प्रवासी गाडीतून खाली उतरत होते. त्या दोघांनी काय झाले विचारल्यावर ते जोडपे म्हणाले की गाडीत सगळे झोपीत असताना अचानक त्या नवरीला गाडीचे दार उघडण्याचा आवाज आला आणि अंधारातून वाकून कोणीतरी त्या नवरीला पाहत होते. आणि मग ते जे कोणी होते ते दबक्या पावलाने गाडीमध्ये चढले आणि त्या नवरीच्या सीटजवळ येऊन उभे राहिले. ती एक काळी साडी घातलेली बाई होती. दिसण्याने ती वेड्यासारखी वाटत होती आणि एकसारखी ती
त्या नवरीकडे पाहत हसत होती आणि अचानक तिने त्या नवरीचा हात पकडला आणि ती नवरी किंचाळली. बाकीही प्रवासी त्या स्त्रीला घाबरून खाली उतरले. एवढे ऐकल्यावर कंडक्टर आणि ड्रायव्हर चांगलेच घाबरले. पण ड्रायव्हर थोडा धीर करून गाडीमध्ये चढला. तेव्हा त्याच्या नजरेला अगदी मागच्या सीटवर कोणीतरी बसले दिसले. जे एकटक ड्रायव्हरकडे पाहत होते तो चांगलाच घाबरला आणि पटकन एसटीमधून बाहेर आला. बाप रे, फारच विचित्र दिसत आहे ही बाई. प्रवासी घाबरले होते आणि तो जळ माणूस रागाने म्हणाला, ओ ड्रायव्हर, काढा त्या बाईला गाडीच्या बाहेर. आम्ही काय थंडीमध्ये अकडून मरून जाऊ का? बाकीचे प्रवासी सुद्धा हेच ड्रायव्हरला म्हणत होते. त्यामुळे ड्रायव्हर गाडीमध्ये पुन्हा चढला आणि त्या बाईला जोरात म्हणाला, ओ बाई, कोण आहात तुम्ही? लवकर गाडीच्या खाली उतरा, नाहीतर जबरदस्ती उतरावे लागेल तुम्हाला. तशी ती बाई घोगऱ्या आवाजात म्हणाली, इतकी हिंमत आहे का तुझ्यात? असेल तर दाखव मला उतरून. आणि ती बाई कशी तरीच हसायला लागली. ड्रायव्हर पुन्हा घाबरून उतरला आणि म्हणाला, ही बाई फार विचित्र आहे. ज्यांना तिला उतरवायचे आहे त्यांनी जा, मी मात्र जाणार नाही. पण सगळे घाबरले होते. त्या बाईजवळ जाण्याची कुणाचीही हिंमत होत नव्हती. सगळे निराशेने गाडीजवळ थांबले होते. कंडक्टर थोडा हिंमत करत म्हणाला, आम्ही मेकॅनिक बोलावला आहे. गाडी चालू झाली की आपण सगळेजण मिळून त्या बाईला पुढच्या गावात उतरवून देऊ. नाहीतर तिला काही झाले तर आम्हालाच दोषी ठरवणार. आता ते सगळेजण मेकॅनिकची वाट पाहत गाडीच्या जरा दूरच उभे होते आणि काहीच वेळात त्यांना सायकलच्या घंटीचा आवाज आला. ड्रायव्हरने बोलावलेला गाडी रिपेअर करणारा धापा टाकत आला होता. त्याने लांबूनच मोठ्या आवाजात विचारलं, गाडी कशी काय बंद पडली? त्यावर ड्रायव्हर त्याच्या दिशेने वळला आणि प्रॉब्लेम सांगू लागला. सर्वांना त्या सायकलवरच्या रिपेअरमॅनला बघून थोडा धीर आला होता. त्याने गाडीचे बोनेट उघडले आणि त्याच्याकडच्या टूल्सने तो काही पार्ट खोलू लागला. कंडक्टरने बॅटरी पकडली होती आणि सर्वजण आशेने बघत होते. रिपेअरमन गाडीच्या खाली झोपून खाटखूट करत होता. तेवढ्यात कंडक्टरने विषय काढायचा म्हणून बोलला, अहो, आमच्या गाडीत एक येडी बाई शिरली आहे. ती काही केल्या उतरत नाहीये. गावातलीच असावी कोणीतरी, नाही का? तो रिपेअरमॅन हे ऐकून गाडी खालून थोडा बाहेर आला आणि त्याने विचारलं, काळी साडी आहे का तिची? कंडक्टरने नेहमीप्रमाणे माल हलवून होकार दिला. नंतर तो म्हणाला, तुम्हाला कसं माहीत हो? रिपेअरमॅन थोडा अजून बाहेर आला आणि त्याने विचारलं, तिच्या कपाळावर काळ्या रंगाची मोठी चंद्रकोर आहे काय? कंडक्टरने पुन्हा होकार दिला. आता त्या मेकॅनिकने कसलाही विचार न करता सायकलवर टांग टाकली आणि कोणालाही काही कळायच्या आत तो लगबगीने तेथून निघू लागला. सर्वजण त्याचे ते वागणे बघून अवाक झाले होते. कंडक्टरने त्याला रोखण्याच्या सुरात आवाज दिला, अहो, असं झालं तरी काय? कोण आहे ती? त्या मेकॅनिकने थोड्या अंतरावर जात मागे वळून ओरडला, हडळ आहे ती, हडळ. साधीसुधी बॅद नाही ती. तिच्याविषयी ऐकून सर्व गाडीपासून लांब पळत सुटले. त्यातल्या एकाने सांगितले, आपण सर्वांनी झाडाच्या सावलीपासून थोडं लांब राहायला पाहिजे. ती काही येस ओलांडत नाही बघा. सर्वांनी त्याचं ऐकून त्याच्याबरोबर जाण्यात धन्यता मानली. ती रात्र पौर्णिमेची होती. चंद्राचा लख्ख प्रकाश पडला होता. घड्याळात 11चा सुमार झाला होता. आता तर गाडी नीट होईल की नाही याचा काहीही नेम नव्हता. सकाळपर्यंत तिथेच थांबण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता. सर्वांचं लक्ष गाडीवर खिळलेलं होतं. गाडीमधून कसलीही हालचाल अद्याप तरी नव्हती. जोडप्यामधल्या त्याने तिला खूप जवळ धरलं होतं आणि तो सर्वांकडे वळून म्हणाला, किती उशीर असं थांबणार आपण? कदाचित तिच्याविषयी गैरसमज असावा. आपण या सर्वांवर विश्वास नाही ठेवला तर बरं होईल. माझं ऐका, सर्वजण आत जाऊ आणि तिला बाहेर काढू.
तितक्यात गाडीमध्ये मिनमिनती आग दिसू लागली. जणू तिने आत दिवा लावला असावा आणि आतून कुजबुजण्याचा थोडा आवाज येऊ लागला. थोड्याच क्षणात कावळ्यांचा आवाज वाढू लागला आणि कावळे एक एक करून गाडीच्या टपावर येऊन बसले. सर्व प्रकार भीतीदायक घडत होता. आता 12 वाजायला काही मिनिटं उरली होती. जोडप्यातल्या त्याने तिला प्रश्न विचारला, तू मगाशी झाडावर काय बघितलंस? त्यावर तिने तो प्रकार सांगण्यास सुरुवात केली. त्या झाडाच्या लांब लांब पारंब्याकडे माझं लक्ष गेलं. तेव्हा मी नीट निरखून बघितलं तर तिथे पारंबीला कोणीतरी उलटं लटकून माझ्याकडे बघतोय असं मला जाणवलं आणि मला माझ्या कानात काहीतरी कुजबुजण्याचा आवाज आला. त्यावर मागे उभे असलेल्या एका प्रवाशाने तोंड उघडलं. होय, मग हडळच असणार ती. बघा, त्या हडळीला नवी कोरीन सावाशीन लय आवडतंय. बघा, ती बी तुमच्याच मागं आली अन गाडी शिरली. तितक्यात तिच्या नवऱ्याने त्याला झिडकारलं. अहो, काहीही काय सांगताय? सर्व थोताळ असतं, असं काही नाहीये. तुम्ही उगीच काय घाबरवताय? तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला म्हणाला, तो अजिबात घाबरू नको, मी आहे ना. ती त्याचा हात अधिक घट्ट करून त्याला म्हणाली, तू आहेस तर मला कसलीही भीती नाहीये. सर्वांना हुरहुर लागली होती. आता काय घडणार याची. तितक्या सर्वात आधी ज्याने तिला जवळून बघितलं होतं तोच तो जाळ माणूस अचानक हळूहळू गाडीच्या दिशेने पुढे सरकू लागला. तो आधी हळूहळू पुटपुटत होता, नंतर त्याचा आवाज वाढू लागला. तो त्या हडळीचं वर्णनच जणू करत होता. त्याचा आवाज थोडा बाईसारखा येऊ लागला होता. त्याने केलेलं वर्णन जास्तच भयानक वाटू लागलं होतं. घडायला 12चा प्रहर झाला होता. तो मोठमोठ्याने बोलू लागला, पुणवेच्या रातीला घाटामधल्या वाटेला यलती साथीला घेऊ नका आत तिला. हसत हसत बघलती, येडवंगाळ वागलती. तिच्या नजरेमध्ये रात्रीची धुंदी रात, आज तिची छाई इसरू नका. इशीपाशी बसती ती, झाडामागं दडली ती. कावळं बी आल्यात आज तिच्या साथीला. तुमच्या बिगर जाणार नाही. हडळ आहे ती. असं गाणं गुणगुणत तो आळतांड माणूस गाडीपाशी जाऊन उभा राहिला. कावळ्यांची कावका थांबली होती. जेव्हा याचं हडळीचं वर्णन चालू झालं होतं तो माणूस आता गाडीच्या शेवटच्या खिडकीकडे उभा होता. तो तिची आतुरतेने वाट बघत होता असंच दिसत होतं. बाकी सर्वजण चंद्राच्या प्रकाशात उभे राहून मोठ्या वडाच्या झाडाच्या सावलीत जे काही घडतंय ते सर्व निमूटपणे बघत होते. त्याच वेळी मधोमध उभ्या असलेल्या एका माणसाने हळू आवाजात सांगितलं, झपाटलं वाटतं ह्याला. तिने सर्वात आधी ह्योच तिच्या नजरेला पडलेला. अखेर ती खिडकी खोलली गेली. सर्वांच्या उत्कंठा वाढल्या. त्या खिडकीचा कर्कश आवाज शांतता चिरत होता. त्या खिडकीतून एक हात बाहेर काढण्यात आला. त्या हाताचं पहिलं बोट बाकी बोटांपेक्षा फार मोठं भासत होतं. त्या बोटाला कापड गुंडाळला होता आणि त्याच्या पुढच्या बाजूने एक मोठं नख ज्या आतल्या बाजूला वळालेलं होतं. तिनं हात बाहेर काढताच त्या बोटावर एक मोठा डोंग कावळा येऊन बसला. तिने अलगद त्याला आत घेतलं आणि काही क्षणात तिने एक छोटं वाळगं बाहेर काढलं आणि तिने त्या आळदांड माणसाच्या दिशेने पुढे केलं. त्यानेही ते घेतलं आणि तो पिऊ लागला. ते कदाचित कावळ्याचं रक्त असावं आणि तिने त्याला त्या मोठ्या बोटाने आत येण्याचा इशारा केला. तो निमूटपणे गाडीच्या दरवाजाच्या दिशेने चालू लागला. इकडे जोडप्यातल्या त्याने त्या आळदांड माणसाला आवाज देण्यासाठी तोंड उघडलं. अहो ऐका, नका जाऊ तिकडे, या परत फिरा. तो फिरण्याऐवजी पुन्हा खिडकीच उघडली गेली. आता तिने तिचं मुंडकं बाहेर काढलं. त्याच्या बायकोनं त्याचं तोंड दाबलं. तिने बाहेर बघितलं. तिचं लक्ष आता नववधूकडे गेलेलं होतं. हडळीच्या कपाळावरची चंद्रकोर जाड आणि मोठी असल्यामुळे आणि तिच्या तोंडावरच्या हसण्यामुळे
लांबून पण ती खूप विचित्र आणि भयानक दिसत होती. तिचा तो भयानक अवतार पाहून सगळेजण जिकडे वाट मिळेल तिकडे धावू लागले. ते जोडपे सुद्धा तसेच जंगलाच्या दिशेने धावत होते. त्या नवरीचं लक्ष जेव्हा मागे गेलं तेव्हा उलट्या पायाने ती हडळ त्यांच्याच मागे येत होती. अहो, ती आपल्याच मागावर येत आहे. काय हवे आहे तिला? आपले प्राण हवे आहे तिला. पळ, थांबलं तर समज आपला जीव गेलाच. पण अचानक त्या नवरीचा पाय एका दगडाला लागला आणि ठोकर लागून ती खाली पडली. पायातून रक्ताची धार लागली होती. वेदनेने ती रडू लागली. तिचा नवरा तिला धीर देत होता, पण आता तिच्याकडून पळणे होतच नव्हते. तोच त्यांच्यासमोर ती उलट्या पायाने धावणारी हडळ येऊन थांबली. तिने आपले मान पूर्णपणे घुमवून आपले तोंड समोरच्या दिशेने घेतलं आणि दात विचकत ती त्यांच्या जवळ येत होती. पण तोच तिचा नवरा तिच्या समोर आला आणि म्हणाला, मारायची असेल तर मला मार, तिला जाऊ दे. ती त्यांच्या अंगावर चवताळून आली, पण तोच तिच्या अंगावर उकळते तेल टाकल्याप्रमाणे ती मागे सरली आणि वेदनेने विवळत अंधारात कुठेतरी नाहीशी झाली. त्या जोडप्यातील माणसाने मागे पाहिलं तर एक वयाने वृद्ध असलेले बाबा, ज्यांनी भगवे वस्त्र धारण केले होते, हातात कमंडलू घेऊन त्यांच्या समोर ते उभे होते. उठ पोरा, तिला सांभाळ आणि चल माझ्यासोबत. त्यांचा आवाज त्या अंधारात एका उजेडाप्रमाणे कानाला हवा हवा असणारा वाटत होता. त्या दोघांनीही एकही शब्द न काढता ते दोघेही त्यांच्या पाठोपाठ चालू लागले. चालताना आजूबाजूने कोणीतरी गुरगुरत होतं. बहुतेक ती हडळच असावी, पण ती जवळ येऊ शकत नव्हती, कारण ते वृद्ध बाबा त्यांच्या गडूमधील पाणी रस्त्यात शिंपडत होते. काही वेळ चालल्यावर ते एका ठिकाणी आले आणि म्हणाले, जा आता, घाबरण्यासारखं काही नाही. तिची वेळ संपली आहे. तुम्हाला सगळेजण तिथेच भेटतील. काही वेळ चालत राहिल्यानंतर त्या जोडप्याला उजेड दिसू लागला. जवळ येताच त्यांना एक मंदिर दिसू लागलं, ज्याच्या ओट्यावर ती एसटीमधील ड्रायव्हर, कंडक्टर आणि बाकी प्रवासी बसले होते. त्या जोडप्याला पाहताच ते सगळेजण आनंदित झाले. त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सुद्धा सांगितलं की तसेच भगवे वस्त्र धारण केलेले एक वृद्ध बाबा त्यांच्या मदतीला आले होते, पण तो गाडीतील जाळ माणूस मात्र अजूनही आला नव्हता. सगळ्यांना वाटले की त्या जाळ माणसाला त्या हडळीने मारले असावे, पण काहीच वेळात तो जाळ माणूस सुद्धा त्याच रस्त्याने येताना दिसला आणि सगळेजण निष्काळजी झाले. तो घाबरला होता, पण काही वेळाने तो सुद्धा शांत झाला आणि त्यांनी तेथेच शेकोटी पेटवून त्या सगळ्यांनी ती रात्र काढली. पण सकाळ झाली तरी ते वृद्ध बाबा मात्र परत आले नाहीत. सकाळ झाली तर त्यांना समजलं की ते मंदिर दत्त महाराजांचं आहे, कारण ते रात्रभर मंदिर बंद होतं. सगळेजण त्या मंदिरात पाया पडले आणि पुढच्या प्रवासाला निघाले. मित्रांनो, ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत.